आज आपण लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ करणार आहोत. ज्वारीच्या पिठाचे आणि काकडीचे धपाटे. रेसिपी खूप हेल्दी, झटपट, चविष्ट आहे. वजन कमी करायचे असेल किंवा हेल्दी खायचं असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. खूप कमी वेळात तयार होतात हे ज्वारीच्या पिठाचे आणि काकडीचे धपाटे. खायला एकदम चविष्ट लागतात. सगळ्यात आधी एक काकडी घेऊयात. ती स्वच्छ धुवून घेऊयात आणि बारीक खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊयात. काकडीचे वरचे साल काढायचे नाही, सालीसकट आपण खिसून घेऊयात. धपाट्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचे जिरे लागणार आहे. हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि एक हिरवं छान असं वाटण तयार करून घेऊयात. धपाट्यासाठी आपण इथे ज्वारीच्या पिठाचा जास्त वापर करणार आहोत. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊयात आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेऊयात. आता मिक्स पिठामध्ये आपण खिसून घेतलेली काकडी घालून घेऊयात. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि आपण तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊयात. त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊयात. 1 चमचा हळद टाकून घेऊयात आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला पीठ मळत असताना पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण खिसून घेतलेली जी काकडी आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण पीठ मळून घेऊयात. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊयात आणि एक छान असा गोळा तयार करून घेऊयात. पीठ मळत असताना पीठ जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही करायचं. 10 मिनटं पीठ भिजत ठेवूयात. पीठ जास्तही भिजून द्यायचं नाही तर ते पातळ होतं आणि धपाटे करता येत नाहीत. सुती कपडा एक ओला करून घेऊयात. एक छान असा गोळा तयार करून घेऊयात. सुती कपड्यावरती थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि गोळा त्यावरती ठेवून छान असं हाताने मॅश करत एक धपाटा तयार करू. हलक्या हाताने त्याला मॅश करू. मॅश करत असताना मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घेऊ, जेणेकरून जे धपाट्याचं पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही. धपाटा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचा. मीडियम साईजमध्ये ठेवू आणि तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घेऊयात आणि आपण तयार करून घेतलेला धपाटा त्यावरती टाकून घेऊयात. धपाटा तव्यावरती टाकला की हळूच वरचा कपडा आपण बाजूला करून घेऊयात आणि कडेने थोडंसं तेल सोडून घेऊयात, जेणेकरून धपाटा अगदी सहजरित्या निघला जातो. 1-2 मिनिटांनी धपाटा पलटी करून घेऊयात आणि त्यावरतीही कडेने तेल सोडून घेऊयात, जेणेकरून मागची बाजू ही छान भाजली जाते. 2 मिनिटांनंतर दुसरीही बाजू पलटी करून घेऊयात आणि छान दोन्ही साईडने धपाटा भाजून घेऊयात. धपाट्याच्या दोन्हीही बाजू छान भाजल्या की धपाटा काढून घेऊयात. तयार आहेत आपल्या ज्वारीच्या पिठाचे आणि काकडीचे मऊसूत असे धपाटे. हे तुम्ही प्रवासात किंवा 2-3 दिवसही टिकू शकतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी आणि तुमच्याही मुलांना ह्या उन्हाळ्यामध्ये असा पौष्टिक, हेल्दी आणि चविष्ट पदार्थ करून खायला द्या. तेही आवडीने खातील.